स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती 2024 साठी 14 तारखेपर्यंत प्रत्येक पदानुसार आणि जिल्ह्यानुसार कुठे किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आहे 14 तारीख आणि 14 तारखेपर्यंत आज किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांची अर्जाची प्रिंट आपल्याकडे पाठवलेली आहे। त्या माहितीवरून आपण बघणार आहोत कुठे किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो। तर तुम्ही आज फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती किंवा खाली आपल्या व्हिडिओच्या टायटल मध्ये एक नंबर दिसत असेल, त्या नंबरच्या WhatsApp वरती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट तुम्ही पाठवू शकता। त्यावरून आपल्याला समजून येतं कुठे किती अर्ज आलेले आहेत आणि आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती तुम्हाला पुरवत असतो मित्रांनो। तर त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे। तुमच्या मित्राचा किंवा तुमच्या नातेवाईकांचा फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला दिलेल्या नंबरवरती पाठवायची आहे मित्रांनो। ठीक आहे, पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण अशाच प्रकारच्या अपडेट विषयी माहिती बघणार आहोत। तर चला, आज जर म्हटलं तर सकाळी देखील आपल्याकडे काय फॉर्म आले होते, त्यावरती सकाळी व्हिडिओ टाकला होता किती कुठे अर्ज आलेत। आता दुपारनंतर आपल्याकडे काय फॉर्म पाठवले होते विद्यार्थ्यांनी, त्यानुसार आपण बघणार आहोत कुठे किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो। तर बघा, इथे जर म्हटलं तर कारागृह विभागासाठी इथं फॉर्म भरलेला आहे नागपूर या ठिकाणी। तर आजचा हा दुपारचा फॉर्म आहे। जेवढे पण फॉर्म सांगत आहे दुपारी हे फॉर्म भरले गेलेत मित्रांनो। तर इथं आकडा तुम्ही बघू शकता, इथं अर्ज क्रमांक तुम्हाला दिसत असेल 14,544 एवढे इथं आज दुपारपर्यंत अर्ज आलेले आहेत मित्रांनो। पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर छत्रपती इथं बघा आपल्याला चंद्रपूरचं म्हटलेलं आहे, सॉरी SP चंद्रपूरचं इथं मी तुम्हाला सांगत आहे पोलीस शिपाई या पदासाठी टोटल जर म्हटलं तर 6,072 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला SRPF आपल्याला गट 10 सोलापूर साठी किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे। इथं 12,828 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो SRPF गट 10 सोलापूर साठी। ठीक आहे, चला हे सर्व आज दुपारी अर्ज भरलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा मुंबई कारागृहासाठी यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की नक्की मुंबई कारागृहासाठी किती अर्ज आलेत। तर इथे तुम्ही बघू शकता 74,677 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो। आता इथे जर म्हटलं तर हे मुलांचे, फक्त हे मुलांचं मी तुम्हाला सांगत आहे। मागील जी माहिती दिली ही एक मुलाची माहिती आणि अजून एक माहिती दिली तुम्हाला ही फिमेलची आहे। ठीक आहे, त्यामुळे जर म्हटलं तर इथे आपल्याला चंद्रपूरसाठी एवढे कमी अर्ज दिसत असेल तर हे फक्त मुलींचं हे सांगायचं राहिलं होतं मित्रांनो। ठीक आहे, तर हे मुलींच्या अर्जांची संख्या आहे, मुलांची वेगळी असणार आहे। इथं देखील जर म्हटलं तर इथं आपल्याला सोलापूरचं सांगितलं, हे मुलांचं सांगितलं, इथं देखील मुलांचं सांगितलेलं आहे मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर हे मुलींचं आहे। ठीक आहे, या मुलींनी CP नाशिकसाठी इथं, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला नाशिक सिटीसाठी अर्ज केलेला आहे। मुलींची अर्जांची संख्या इथे दाखवत आहे, तर 1844 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला SP बीड, ठीक आहे, SP बीड साठी मुलांसाठी किती अर्ज आलेले आहेत 8,964 एवढे अर्ज आलेले आहेत। आणि नाशिक ग्रामीण साठी सुद्धा जर म्हटलं तर 3,500च्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत। एका विद्यार्थ्यांनी ती सुद्धा प्रिंट पाठवली होती, बाय मिस्टेक माझ्याकडून ती डिलीट झालेली आहे। आणि जर म्हटलं तर सर्वात जास्त अर्ज कुठे आलेत मित्रांनो, तर सर्वात जास्त CP मुंबई या ठिकाणी अर्ज आलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट आहे। आज दुपारी ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज पाठवले त्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।